आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। प्रथम जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जाहीर। तर श्री क्षेत्र देहूमध्ये लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत तुकाराम बीच सोहळ्यानिमित्त पुरस्कार प्रदान केला जाणार। इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीसांना द एंड्स आंतरप्रेन्युअर्स हा पुरस्कार। पायाभूत सुविधा, विकास, गुंतवणूक आणि जलसंधारण या क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार। आयआयटीच्या धर्तीवर मुंबईमध्ये आता आयआयसीटीची स्थापना होणार। आयआयसीटीला फिल्म सिटीमध्ये जागा देणार। तर केंद्र सरकार आयआयसीटीसाठी 400 कोटी देणार। मुख्यमंत्री फडणवीसांची दिल्लीत घोषणा। औरंगजेबाची कबर संरक्षित करण्याची काय गरज? औरंगजेबाची कबर नष्ट करा, शिवसेनेच्या नरेश म्हस्केंची थेट लोकसभेत मागणी। ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यावरती घाला घातला, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यवीरांना त्रास दिला, ज्यांनी भारताला गुलामगिरीत नेण्याकरता प्रयत्न केला, अशा लोकांची स्मारके नष्ट केली पाहिजेत। रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपचे पुण्यातील स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याची माहिती। तर चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांना वाद टाळण्याचा सल्ला, सूत्रांची माहिती। शक्तीपीठ महामार्गासाठी आता सत्ताधाऱ्यांनी ठेकेदाराकडून पैसे घेतले, संजय राऊत यांचा आरोप। ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात जे पैसे उकळले गेले हे रस्ते बनवणारे ठेकेदार आहेत। समृद्धी असेल, शक्तीपीठ असेल, यांच्याकडून हजारो कोटी रुपये आधीच काढून घेतले। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीत सिद्दीकींचं नाव आघाडीवर। तर पक्षातील वरिष्ठ नेत्यांची सिद्दीकींना संधी देण्याची इच्छा, मात्र काही नेत्यांचा सिद्दीकींच्या नावाला विरोध, सूत्रांची माहिती। खालापूर पोलीस ठाण्यामध्ये आमदार महेंद्र थोरवेंविरोधात तक्रार। भूखंड लाटण्यासाठी महेंद्र थोरवेंकडून धमकी आल्याचा अभिनेत्री हेमांगी राव यांचा आरोप। तर महेंद्र थोरवे शिंदेंचे शिवसेनेचे कर्जतचे आमदार बिल्डर दीपक वाधवांविरोधात सुद्धा तक्रार दाखल। तर करंडोली गावातल्या जमिनीवरून हा वाद। माझ्या मुलाला, माझ्या मुलीला आणि माझ्या नवऱ्याला सगळ्यांच्या जीवाला धोका आहे। आमच्या इथे जी सिक्युरिटीची मंडळी आहेत त्यांच्या जीवाला धोका आहे की ह्या जागेमध्ये डिस्प्यूट आहे, ही जागा डिस्प्यूटमध्ये टाकावी, असं काहीतरी त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि याला पोलिसांची साथ आहे। आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी काहीतरी कारवाई कराल। रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी 10 दिवस पूर्ण, अद्यापही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश नाही। पोलीस जर दुर्लक्ष करत असतील तर ते दुर्दैव, एकनाथ खडसेंची यावर प्रतिक्रिया।